फ्रॉड आहे, ह्याला मटक्याचं नाद आहे, हा आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही, तू कशाला ह्याला नाद लागती, हे सगळं तिला आठवं लागलं आणि ती हळूहळू डिप्रेशन मध्ये जायला लागली आणि जरा ती येड्यासारखी वागू लागली. आई मेल्याच्या नंतर तिचा अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर हे पत्र्याच्या घरावर राहू लागले. नवरा तरी पण काय सुधारायला तयार नाही. आता सगळ्यात आता कमाई काय कशी करायची. मग आता मोनिका थोडीफार सावरली. डोकं जर येडा असलं तरी पण ती बाहेर काम हुडकू लागली. नोकरी करायचा तिने प्रयत्न केला, पण तिला काही नोकरी काही कुठेही भेटना आणि भेटली तर नोकरी काय हा तिला काय टिकून देणार. तिथं पिऊन व्हायचा, तिला मारहाण करायचा, तिच्या पैसे सोडून जायचा. तिने खूप वर्ष संघर्ष केलं, 3-4 वर्ष पत्राच्या घरात आल्याच्या नंतर, पण तिथेही तो तिला काम करू देऊ शकला नाही रवी. इतकं तो नशेच्या नादाला लागला होता बोलायला गेलं तर. आता तुम्हीच सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगा की अशा माणसावर काय केलं पाहिजे. मोनिका तिने सुद्धा त्याला खूप सावरायचा प्रयत्न केली, कारण प्रेम होतं त्याच्यावर, पण त्या प्रेमात आंधळत झालेल्या मोनिकाला तिला काही सुचलं नाही, अजून तिला काही अक्कल नाही आली, तिने सोडून दिलं.